नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये. आजचा आपला हा 10वा भाग आहे आणि या 10व्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा यापूर्वी 2023 मध्ये वनरक्षक जे पेपर झाले होते त्यामध्ये इंग्रजीचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करत आहोत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. बघा, पहिला प्रश्न आहे कि select the option that can be used as one word substitute for the underlined part of the sentence. कि select the option, आपल्याला 4 ऑप्शन्स पैकी असं ऑप्शन शोधायचं आहे की सेंटेन्स मध्ये त्याला अंडरलाइन करण्यात आलेलं आहे आणि जे अंडरलाइन करण्यात आलेलं आहे त्याचं वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला शोधायचं आहे. अंडरलाइन केलेल्या पार्टचं जे वन वर्ड सबस्टिट्यूट होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच हा प्रश्न आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवर विचारला गेलेला आहे आणि हे ऑलरेडी आपण आपल्या सिलेबसमध्ये आपल्या कोर्समध्ये अभ्यासलेलं आहेच. पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस. पीपल फ्रॉम द नियर बाय विलेजेस, आसपासच्या खेड्यातील लोकांनी, आसपासचे जे विलेजेस आहेत, आसपासची जी खेडीपाडी वगैरे आहेत तेथील लोक जे आहेत, वर मूव्ड टू सेफर प्लेस. वर मूव्ड म्हणजे त्यांना हलवलं गेलं, स्थलांतरित केलं गेलं. टू सेफर प्लेस, सुरक्षित ठिकाणी त्यांना हलविले गेलं. बिकॉज ऑफ दी, त्याचं कारण आहे की बिकॉज ऑफ द मोल्टन रॉक दॅट कम आउट ऑफ द वोल्कॅनो, की वोल्कॅनोमुळे जो काही मोल्टन रॉक आहे तो मोल्टन रॉक काय करतोय, आउट ऑफ, केम आउट ऑफ, वोल्कॅनोच्या सहाय्याने तो बाहेर येतोय. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की जो मोल्टन रॉक आहे, की जो वोल्कॅनो मधनं बाहेर येत आहे त्याला काय म्हटलं जातं? लावा म्हटलं जातं, डर्ट घाण म्हटली जाते, लोम चिकणमाती म्हटलं जातं, क्ले चिकणमाती म्हटलं जातं. सगळ्यांना माहिती आहे, जिओग्राफी सगळे शिकतातच की हे जे आहे हे आपलं क्रस्ट आहे आणि इथे जे आहे हे सगळं मोल्टन रॉक आहे. आता हा जेव्हा मोल्टन रॉक जो आहे हा वोल्कॅनोच्या स्वरूपात या क्रस्टला क्रॅक करून बाहेर पडणार, तर बाहेर जे पडणार आहे या बाहेर पडणाऱ्या द्रव्याला किंवा भागाला आपण काय म्हणत असतो? लावा असं म्हणत असतो. अँड दॅट्स वाय ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. हे उत्तर सगळ्यांना माहिती पाहिजे, हे उत्तर सगळ्यांना जमलं पाहिजे मित्रांनो, कारण हा प्रश्न फार सोपा आहे. यासाठी शिकण्याची आवश्यकता नाहीये, एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे की वोल्कॅनो मधनं जो मोल्टन रॉक येतो त्याला आपण लावा असं म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? काय अडचण असेल, नाही समजला असेल तर तुम्ही विचारू शकतात की काय अडचण आहे तर. ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे, रिकाम्या जागा भरा असा प्रश्न आहे. प्रश्न आहे की रिकामी जागा, मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट. की विजयने जो मँगो आणलेला आहे किंवा विजयने जो मँगो खरेदी केला, विजयने जो मँगो खरेदी केला, जो आंबा खरेदी केला आज तो फार गोड आहे. जो आंबा विजयने खरेदी केला तो गोड आहे. आता या ठिकाणी आंब्याविषयी बोललं जात आहे, मँगो विषयी बोललं जात आहे आणि जो मँगो आहे तो एक स्पेसिफिक मँगो आहे कारण तो विजयने खरेदी केलेला गोड आंबा आहे. म्हणजे त्या आंब्याबद्दल आपल्याला स्पेसिफिक डेफिनेट इन्फॉर्मेशन जी आहे ती सेंटेन्स मध्ये दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की मँगो इज डेफिनेट, मँगो इज स्पेसिफिक, अँड इफ दॅट मँगो इज स्पेसिफिक वी हॅव टू यूज आर्टिकल द, बिकॉज आर्टिकल द इज डेफिनेट आर्टिकल आणि मँगो जो आहे तो डेफिनेट आहे म्हणून त्याला डेफिनेट आर्टिकल द्यावं लागेल, दॅट इज आर्टिकल द. आणि म्हणून या ठिकाणी आर्टिकल द ऑप्शन 2 मध्ये आहे. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. क्लिअर आहे सगळ्यांना? अतिशय सोपा प्रश्न आहे. सर्व प्रश्न विचारलेली आहेत, TCS परीक्षांमध्ये विचारलेली आहेत, त्यामुळे तुमची एक प्रॅक्टिस होत आहे. आता बघा पुढचा प्रश्न. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. एका पॅराग्राफच्या काही सेंटेन्सेसला खाली जम्बल्ड ऑर्डर मध्ये देण्यात आलेले आहे, म्हणजे ते त्यांच्या ऑर्डर मध्ये नाहीये, त्यांची ऑर्डर जी आहे ती चेंज केली गेलेली आहे. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर. त्या सेंटेन्सेसला आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये योग्य क्रमाने अरेंज करायचं आहे. टू फॉर्म ए मिनिंगफुल अँड कोहेरेंट पॅराग्राफ. की आपल्याला एक अर्थपूर्ण पॅराग्राफ बनवायचा आहे, एक कोहेरेंट म्हणजे त्याचं प्रॉपर रिलेशन असलेला आपल्याला पॅराग्राफ जो आहे तो या ठिकाणी बनवायचा आहे. मग बघा सेंटेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी इट आहे, इकडे ऑरेंज आहे, इकडे इट आहे आणि इकडे इट आहे. सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखादं वाक्य इट ने सुरू होत असेल तर ते आपलं पहिलं वाक्य मुळीच होत नाही.
म्हणजे क्लिअरली आपल्याला कळतंय की सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी आपलं पहिलं सेंटेन्स या ठिकाणी असणार आहे. मग आपण पाहू शकतो की प्रत्येक ऑप्शनची सुरुवात बघा कशाने झालेली आहे, बी ने झालेली आहे. प्रत्येक ऑप्शनची सुरुवात कशाने झालेली आहे, बी ने. मग सेंटेन्स बी काय आहे की ऑरेंज इज द कलर ऑफ द सन. ऑरेंज जे आहे हे ऑरेंज काय आहे, सनचा कलर आहे, सूर्याचा रंग आहे. मग आता यानंतर बघा, इट मोटिवेट्स द डिप्रेस्ड टू लुक ॲट लाईफ इन अ पॉझिटिव्ह वे. इट इवन हेल्प्स दोज इन डिप्रेशन टू फील चेअरफुल अगेन. आणि एक आहे, इट इज सेड दॅट दिस कलर रिप्रेझेंट्स वार्मथ, व्हायटॅलिटी, फन अँड पॉझिटिव्हिटी. आता या कलर विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ऑरेंज इज द कलर ऑफ द सन म्हटलेलं आहे. याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे पाहायला मिळते, तर ए आणि सी आणि डी या तिघांविषयी जर आपण विचार केला तर ऑरेंज कलरची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला ए मध्ये जास्त जुळताना पाहायला मिळते की इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं की दिस कलर रिप्रेझेंट्स, हा कलर जो आहे कशाला रिप्रेझेंट करतो, वार्मथला रिप्रेझेंट करतो, व्हायटॅलिटी इम्पॉर्टन्सला रिप्रेझेंट करतो, फन अँड पॉझिटिव्हिटीला तो काय करतो, प्रेझेंट करतो. याचा अर्थ असा आहे की सेंटेन्स ए जे आहे हे आपलं दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स होईल. मग आपल्याला फक्त बघायचं आहे की बी नंतर ए कुठे आहे. इकडे सी आहे, इकडे सी आहे, म्हणजे ऑप्शन 1 ऑप्शन 3 कॅन्सल. इकडे ए आहे म्हणजे ऑप्शन 2 बरोबर, इकडे डी आहे म्हणजे ऑप्शन 4 कॅन्सल. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर आहे. मग ऑप्शन 2 नुसार जर आपण गेलो तर मग आपल्याला डी दिसते की इट इवन हेल्प दोज इन डिप्रेशन टू फील चेअरफुल अगेन. जर या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो वार्मला रिप्रेझेंट करतो, व्हायटॅलिटी रिप्रेझेंट करतो, फन रिप्रेझेंट करतो आणि पॉझिटिव्हिटीला रिप्रेझेंट करतो, तर आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे की इट इवन हेल्प दोज इन डिप्रेशन, की जो लोक डिप्रेशन मध्ये आहे त्यांना चेअरफुल, त्यांना आनंदी चेअरफुल फील करण्यासाठी तो काय करतो, मदत करतो, ऑरेंज रंग. आणि नंतर आहे इट मोटिवेट्स, आणि तो मोटिवेट करतो द डिप्रेस्ड टू लुक ॲट लाईफ इन अ पॉझिटिव्ह वे, आणि पॉझिटिव्ह वे मध्ये लाईफ बघायला तो काय करतो, आपल्याला मोटिवेट करतो. सो सेंटेन्स डी जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर, शिल्लक राहिलेलं सेंटेन्स 4 जे आहे ते सी चौथ्या क्रमांकावर. म्हणजे आपलं कसं होईल बघा, बी ए डी सी असं व्हायला पाहिजे. आणि बघा ऑप्शन 2 मध्ये ते आहेच बी ए डी सी, म्हणजे हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. मित्रांनो, पॅराजंबलचा क्वेश्चन आहे, सोपा प्रश्न होता, थोडं लॉजिक लावल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला आन्सर जे आहे ते मिळतंय. ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न. अगेन पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्ट्रेड अवे. मी माझ्या कॅमलला शोधत आहे, विच हॅज स्ट्रेड अवे, की ते स्ट्रेड अवे झालेला आहे, कुठेतरी हरवलेला आहे, कुठेतरी रस्ता भटकलेला आहे. डिड यू सी इट पासिंग बाय, तुम्ही त्याला कुठे जाताना पाहिलं का. आज द मर्चंट, असं कोण विचारतंय, एक मर्चंट जो आहे तो विचारतोय. म्हणजे सेंटेन्स ए मध्ये आपल्या लक्षात येतंय की कुणीतरी एक मर्चंट आहे, तो मर्चंट कुठल्या तरी एका दुसऱ्या व्यक्तीला विचारतोय की तुम्ही माझं कॅमल जे आहे ते पाहिलं का, कुठे जाताना माझं कॅमल, माझा उंट जो आहे तो कुठे जाताना तुम्ही पाहिला का, कारण तो रस्ता भरकटलेला आहे, रस्ता भटकलेला आहे. हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग, आस्क रमण, की हॅड द कॅमल हर्ट इट्स लेग, म्हणजे जो कॅमल आहे, जो उंट आहे, त्याचा पाय जो आहे तो हर्ट झालेला आहे का, इंज्युअर झालेला आहे का, असं कोण विचारलेलं आहे, रमण विचारलेलं आहे, रमणने विचार. आता क्लिअर झालं की एक व्यक्ती आहे मर्चंट आणि दुसरा व्यक्ती आहे रमण. तर या ठिकाणी मर्चंटने रमणला विचारलं आणि या ठिकाणी रमणने मर्चंटला विचारलेलं आहे. आणखी बघूया. तेनाली रामन वॉज वन्स वॉकिंग, आता हे तेनाली रामन आहे. सो तेनाली रामन वॉज वन्स वॉकिंग अलॉंग ए फॉरेस्ट पाथ वेन ही वॉज स्टॉप्ड बाय ए मर्चंट. आता इथून क्लिअर होतंय की तेनाली रामन वॉज वन्स वॉकिंग अलॉंग द फॉरेस्ट पाथ. तेनाली रामन एका जंगलाच्या वाटेवरनं जात होते. वेन ही वॉज स्टॉप, जेव्हा त्यांना थांबविलं गेलं, बाय ए मर्चंट, एका मर्चंट द्वारा त्यांना थांबविलं गेलं. आता बघा सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी पहिल्या क्रमांकाचं सेंटेन्स होईल की या ठिकाणी तेनाली रामन नावाचे कुणीतरी आहे, ते जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये जात आहे एका रस्त्यावरनं, एका पाथवरनं, आणि रस्त्यावरनं जात असताना त्यांना कुणीतरी मर्चंट जो आहे त्या मर्चंट द्वारा थांबवलं गेलं.
आणि या ठिकाणी बघा वॉज स्टॉप्ड बाय अ मर्चंट. आता थांबवलं गेल्यानंतर त्यांना काय केलं जाईल, त्यांना प्रश्न विचारला जाईल आणि तो प्रश्न हा जो मर्चंटने विचारलेला आहे हा आहे की आय एम लुकिंग फॉर माय कॅमल, की मी माझ्या कॅमलला शोधते विच इज स्ट्रेड अवे, जो कुठेतरी रस्ता भरकटलेला आहे. डिड यू सी इट पासिंग बाय, तुम्ही त्याला कुठे जाताना पाहिलं का, आस्क द मर्चंट. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी हे दुसऱ्या क्रमांकाचं सेंटेन्स होईल. आणि मग आता बघ तेनालीरामन त्यांना आन्सर करतायत की जो कॅमल बद्दल तुम्ही बोलत आहात त्या कॅमलचा पाय जो आहे तो हर्ट झालेला आहे का, एन्जॉर झालेला आहे का. मग हे तिसरं सेंटेन्स होईल. आणि बघा शिल्लक राहिलेलं मग चौथं सेंटेन्स होईल ओह यस. आता जो मर्चंट आहे तो म्हणतोय की ओ यस दॅट मीन्स यू हॅव सीन माय कॅमल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्या कॅमलला पाहिलेला आहे. मग आपण जर पाहिलं तर CABD जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये आपलं करेक्ट आन्सर आहे. सो ऑप्शन 4 ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. एक स्टोरी वाईज पॅराजम्बल आहे, सगळ्यांना जमलं असेल. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द कार क्रॅश्ड इनटू द डिवायडर. कालच आपण हा प्रश्न पाहिला बघा की हा प्रश्न, आता बघा ही प्रश्न रिपीट का होतात, कारण दिवसाला 3 शिफ्ट असायच्यात आणि 3 शिफ्टमध्ये काही प्रश्न जे असायचे ते रिपीट व्हायचे. त्यामुळे काल हा प्रश्न कालच्या शिफ्टमध्ये जरी रिपीट झालेला असला, कालच्या शिफ्टमध्ये जरी आलेला असला तर तो त्याच दिवसाच्या दुसऱ्या शिफ्ट तिसऱ्या शिफ्टमध्ये रिपीट झालेला आहे. सो द कार क्रॅश्ड इनटू द डिवायडर, काल या प्रश्नाबद्दल आपण बोललो होतो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, इट डज नॉट रेन वी कॅन प्ले बॅडमिंटन. जर पाऊस पडला नाही तर आपण बॅडमिंटन खेळू. आता बघा बट इट डज नॉट रेन, परंतु पाऊस पडला नाही तर आपण असं म्हणू शकत नाही. इफ इट डज नॉट रेन, जर पाऊस पडला नाही देन वी कॅन प्ले बॅडमिंटन, आपण बॅडमिंटन खेळू शकतो. सो आणि दो या ठिकाणी येणार नाही. करेक्ट कंजंक्शन जो आहे तो काय आहे, इफ, दॅट इज सबऑर्डिनेट कंजंक्शन. ओके. आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. सिनॉनिम विचारलेला आहे गेज या शब्दाचा. गेज या शब्दाचा अर्थ होतो एकटक लावून पाहणे, एकटक पाहणे, एकटक पाहणे. सो यासाठी कोणता शब्द आहे तर यासाठी बघा स्टेअर हा शब्द आहे. यासाठी कोणता शब्द आहे, एकटक लावून पाहणे, स्टेअर. एन्काउंटर म्हणजे समोर येणे, एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, स्टेअर म्हणजे एकटक पाहणे, ऑप्टेन म्हणजे मिळविणे, प्राप्त करणे. सो ऑप्शन 3 जे आहे हे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. एखाद्या व्यक्तीला जर आपण एकटक लावून बघत असू तर त्याला स्टेअर किंवा गेज असं म्हटलं जातं. आणि गेजशी सारखा असणारा बघा हा जो एक शब्द आहे हा आहे ग्रेज. या ग्रेजचा अर्थ होतो चारणे, या ग्रेजचा अर्थ होतो चारणे. गुरढोरांना जे चारायला घेऊन जातो आपण ते. Select the most appropriate option to fill in the blank. You will have to wait for blank hour to see the sunset. तर सगळ्यांना माहिती आहे की हा जो HOUR आहे यामध्ये, एक मिनिट, HOUR जो आहे यामध्ये हा जो H असतो हा H सायलेंट असतो, म्हणजे या H चा उच्चार होत नाही. मग उच्चार आपण इथून सुरू करतो आणि सुरू करताना उच्चार मग आपण आर किंवा आवर असं म्हणत असतो. मग हा आ उच्चार आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आर्टिकल ॲन घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो, आर्टिकल ॲन घ्यावा लागतो. आणि म्हणून ऑप्शन 4 मध्ये आर्टिकल ॲन आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. ॲन आर जे आहे त्या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? काही अडचण असेल नसेल समजत तर आपण विचारू शकतात. ओके. चला आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट इज व्हेरी हॉट, प्लीज स्विच द फॅन. इट इज व्हेरी हॉट, खूप गरमी आहे, खूप ऊन तापत आहे. प्लीज स्विच द फॅन, फॅनला काय करा, फॅनला ऑन करा. सो प्लीज स्विच ऑन द फॅन असं आपण म्हणणार. स्विच ऑफ तर मुळीच म्हणू शकत नाही, कारण गरमी होते त्यासाठी फॅन लावण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, आणि म्हणून आपल्याला स्विच ऑन द फॅन असं म्हणावं लागेल. ओके. चला आता बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. आफ्टर हिज ट्यूशन क्लास अनुज गोज फॉर क्रिकेट कोचिंग.
ट्युशन क्लास झाल्यानंतर अनुज त्याच्या क्रिकेट कोचिंगला जातो. या सेंटेन्समध्ये आपल्याला एक असं सेंटेन्स ओळखायचं आहे की ज्यामध्ये करेक्ट स्पेलिंग दिलेलं असणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की जी शिकवणी आपण लावलेली असते त्या शिकवणीचं स्पेलिंग असणार आहे TUITION. TUITION, ट्युशन क्लास, शिकवणी वर्ग ज्याला आपण म्हणतो. मग या ठिकाणी बघा फक्त TU आहे म्हणजे हे चुकीचं होईल, ऑप्शन 1 कॅन्सल. या ठिकाणी TUI आहे परंतु TON जे आहे ते मात्र चुकीचं आहे. या ठिकाणी TIU आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. ऑप्शन 4 बघा TUI आहे, TION आहे म्हणजे हे जे आहे ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. ट्युशन ज्याला आपण शिकवणी वर्ग म्हणतो, ट्युशन क्लास, सो TUITION हे त्याचं स्पेलिंग होणार आहे. हा प्रश्न देखील आपण 3-4 दिवसांपूर्वी जे सेशन घेतलं त्यामध्ये आला होता, कारण हे प्रश्न जे आहे ते रिपीट होतात मित्रांनो. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ब. इट टेक्स 2 हँड्स टू क्लॅप, की टाळी एका हाताने वाजत नाही म्हणजे भांडण करण्यासाठी 2 व्यक्ती जबाबदार असतात. अ पर्सन कॅन नॉट फाईट अलोन, ही नीड समवन टू फाईट विथ. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. बाकीची सगळी ऑप्शन्स जी आहेत ती चुकीची आहे. वन मस्ट हॅव अ ग्रुप ऑफ पीपल ऑर ऑडियन्स, कोणाकडे तरी एखाद्या व्यक्तीकडे ग्रुप असला पाहिजे. अ पर्सन कॅन डान्स, एखादा व्यक्ती डान्स करू शकतो ओनली इफ ही हॅज कंपनी, जर त्याला कंपनी असेल तरच. इफ समवन अप्रिशिएट युअर वर्क इट मेक्स यू हॅपी, एखाद्या व्यक्तीने जर तुमचं कामची प्रशंसा केली तर तुम्हाला आनंद होतो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फासन. फासन म्हणजे घट्ट करणे, पॅक करणे. आपला जो बेल्ट असतो, पुरुषांचा जो कमरेचा बेल्ट असतो, त्या बेल्टला काय केलं जातं, फासन केलं जातं. किंवा आपण एरोप्लेनने ट्रॅव्हल करत असू तर त्यामध्ये आपल्याला बेल्ट जो आहे तो लावायला सांगितला जातो. जेव्हा बेल्ट आपण फासन करतो त्याला फासन असं म्हटलं जातं. असं अँटोनिम विचारलेला आहे. कर्व म्हणजे काय, कर्व म्हणजे वाकलेला, तिरपा, हे आपलं उत्तर होणार नाही. डिटॅच्ड हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल, कारण फासनचा अर्थ जर घट्ट करणे किंवा पक्के करणे होत असेल तर डिटॅचचा अर्थ काय होतो, वेगळे करणे, मोकळे करणे. कमेन्स या शब्दाचा अर्थ होतो सुरुवात करणे, प्रारंभ करणे. आणि सिक्युर्ड या शब्दाचा अर्थ होतो सुरक्षित. सो ऑप्शन 2 डिटॅच्ड जे आहे हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. अँड डिड यू लॉक ऑल द डोर्स वेन लेफ्ट शॉप. द इन्स्पेक्टर आस्क्ड द ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप. इन्स्पेक्टरने ज्वेलरी शॉपचा जो मालक आहे त्याला विचारलेले आहे की अँड डिड यू लॉक, की तू लॉक केले होतेस का, ऑल दी डोर्स, सर्व दरवाजे तू लॉक केले होते का, बंद केले होते का, वेन लेफ्ट द शॉप, जेव्हा कोणीतरी शॉप सोडल्यानंतर. आता बघा या ठिकाणी अँड डिड यू लॉक ऑल द डोर्स वेन एनीबडी लेफ्ट शॉप, एनीबडी येणार नाही. वेन नोबडी लेफ्ट शॉप येणार नाही. वेन समवन लेफ्ट, एव्हरीवन इन, की जेव्हा सर्वजणांनी शॉप सोडले किंवा जेव्हा सर्वजण दुकानातनं निघून गेले तेव्हा तुम्ही सर्व दरवाजे बंद केले होते का. सो या ठिकाणी ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. सो एव्हरीवन जे आहे ते आपलं करेक्ट इनडेफिनेट प्रोनाउन या ठिकाणी उत्तर होईल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. मेक युअर माउथ वॉटर. मेक युअर माउथ वॉटर, तोंडाला पाणी सुटणे. सो फील व्हेरी हॉट अँड थर्स्टी, फील टेम्प्टेड टू ईट, हॅव समथिंग स्पायसी, गेट अ बॉईल ऑन द टंग. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. फील टेम्प्टेड टू ईट, काहीतरी खाण्यासाठी आपली इच्छा होणे. आता बघा पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. माय नीस स्टेज इन आयर्लंड. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो तर नीस हा शब्द सगळ्यांना माहिती असेल की नीस या शब्दाचं स्पेलिंग NIECE, नीस. नीस या शब्दाचा अर्थ काय होतो, नीस या शब्दाचा अर्थ होतो भाची. नीच या शब्दाचा अर्थ काय होतो, भाची. सो हा एस इथे येणार नाही, हे कॅन्सल. NIECE ऑप्शन 2 बरोबर. NIE बरोबर आहे परंतु आईस, बर्फ हा येणार नाही. आणि नीस NEE पण येणार नाही. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. पुढे बघा. Select the option that can be used as one word substitute for the underlined group of word. Jyoti's brother works as a keeper or custodian of museum.
एखादं म्युझियम असेल तर त्या म्युझियमचा जो कस्टडियन आहे किंवा त्या म्युझियमचा जो कीपर आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण क्युरेटर असं म्हणतो. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. अँकर म्हणजे काय, सूत्रसंचालन करणारा. अशर, अशर आणि कम्पेअर. सो या ठिकाणी कम्पेअर या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर कम्पेअर या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, अँकरच होतो, सूत्रसंचालन करणारा होतो. सो ऑप्शन 2 जे आहे क्युरेटर हे या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. अँकरचा आणखी एक अर्थ होतो बघा. अँकर म्हणजे काय, नांगर, लंगर ज्याला आपण म्हणत असतो की जे जमिनीत घट्ट बसून राहणार आहे त्याला आपण म्हणत असतो. सो हे अँकरचे 2 अर्थ होतात. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपल्या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल. तर ही होती वनरक्षक परीक्षा दिनांक 2/8/2023 आणि शिफ्ट 3 होती. या तिसऱ्या शिफ्टचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आपण जर पाहिलं तर काल आपण 2 शिफ्ट पाहिल्या, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2. आज आपण शिफ्ट 3चे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सो हे सर्व प्रश्न तुम्ही एकदा पुन्हा व्यवस्थित अभ्यासा, व्यवस्थित बघा, लगेच तुम्हाला कळेल की प्रश्न जे आहेत ते फार सोप्या पद्धतीचे आहे. आता हे सगळे महाराष्ट्रात घेतलेली पेपर्स आहेत, त्यामुळे आता तुम्ही म्हणू शकत नाही की या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल कमी आहे की जास्त आहे, ते तुम्हालाच ठरवायचं आहे. वनरक्षक परीक्षा महाराष्ट्रात झाली, TCS ने घेतली, जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करतोय. हळूहळू आपण जे काही DVET किंवा ITI इन्स्ट्रक्टर नावाचे जे पेपर झाले होते जे चांगल्या पोस्टसाठी झाले होते, मग त्यामध्ये थोडे क्वालिटी क्वेश्चन्स विचारले होते, म्हणजे त्यांच्यामध्ये डिफिकल्टी लेवल चांगली होती, तेही प्रश्न आपण कव्हर करू. म्हणजे संपूर्ण सराव जो आहे तो आपला या ठिकाणी होईल. तर आजचा आपला हा 10वा भाग जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथे स्टॉप करणार आहोत हे सेशन्स. यानंतर आपली व्होकॅब्लरीची सेशन्स आपण स्टार्ट करतोय. जसं की आता पुढचं सेशन जे होईल ते इडियम्स रिव्हिजन आपण घेऊया. आणि इडियम्स रिव्हिजनमध्ये आपण काय करणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे जे इडियम्सचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत विविध परीक्षांमध्ये ते आपण रिवाइज करूया. म्हणजे आपलं जे व्होकॅब्लरीचे जे मार्क्स आहेत ते आणखी जास्त पक्के होतील. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.